नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. या महाराष्ट्रात जे प्रदूषण वाढत आहे त्याचे जनक एकनाथ शिंदे आहेत, संजय राऊत. सायन पनवेल महामार्गावर अधिकृत थांबा नसताना खासगी बसेसचा थांबा होत असल्याने मनसे आक्रमक. आणि जागतिक एड्स दिनानिमित्त HIV संसर्गित जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा संपन्न. आता बातम्या सविस्तर. महाराष्ट्रात प्रदूषण वाढल्याचे जनक एकनाथ शिंदे असल्याचा टोला संजय राऊत यांनी लावला आहे. आता पहा ना, मी इथे बसलोय, उभा आहे, आणि त्या प्रदूषणात तुम्ही सगळे सामील आहात. त्यांना सांगा तुम्हाला काहीच करता येत नाही, बरं का. या महाराष्ट्रातले जे प्रदूषण वाढलेलं आहे त्याचे जनक एकनाथ शिंदे आहेत. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरती प्रश्न विचारतो, आंदोलनं करतो. मालेगावमधले सध्याचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे फक्त आम्ही हिशोब मागितला. गिरणा मोसम सहकारी कारखाना वाचवण्यासाठी आपण 178 कोटी रुपये गोळा केले शेतकऱ्यांकडून. शेअर्स घेतले, जमा केले 178 कोटी. त्याला किती वर्ष होऊन गेली त्यांनी सांगावं. त्या पैशाचा हिशोब तुम्ही द्यायला हवा. सायन पनवेल महामार्गावर कळंबोली मॅकडोनाल्ड्स जवळ कोणताही अधिकृत थांबा नसताना खासगी बसेसचा थांबा होत आहे. खासगी बसेसच्या अनधिकृत बस थांब्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने खासगी वाहनांवर कारवाई करायला लावली आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडे ई-चालन करण्याचे डिव्हाइस नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. कारवाई केल्याशिवाय एकाही बस सोडायची नाही असा इशारा मनसेने दिला आहे. संपूर्ण रस्ता बेशिस्तपणे व्यापणाऱ्या खासगी बसेसमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने मनसे आक्रमक झाली होती. पुन्हा बेशिस्तपणे खासगी बसने थांबा घेतल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे आंदोलन केले आहे. आम्ही गेले 3 दिवस हे आंदोलन करतोय. हा आमचा आजचा 4था दिवस आहे. हा अनधिकृत थांबा आहे. इथे कोणत्याही बसेससाठी थांबा नाही. इथे ज्या पद्धतीने बसवाले बेशिस्तपणे उभे राहतात त्यामुळे इथे अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. मागे ब्रिज आहे आमच्या आणि तिथून प्रचंड वेगाने गाड्या येतात. हे जे बसवाले आहेत अनधिकृतपणे इथे उभे राहतात. हे 4-4 लेन व्यापून उभे राहतात. ॲम्ब्युलन्सला जायला जागा ठेवत नाहीत. तो जो यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे इथून सुरू होतो आहे त्या एक्सप्रेसवेवरती जाण्यासाठी हे लोक जागा ठेवत नाहीत गाड्यांना. लोकांच्या प्रचंड तक्रारी होत्या. त्याच्यानंतर आम्ही अधिकृतपणे वाहतूक विभागाला पत्र दिलं की ह्याच्यावर आपण संयुक्तपणे कारवाई करू. आम्ही तुमच्याकडे स्टाफ नसेल आम्ही मदतीला येतो. गेले 3 दिवस वाहतूक विभागाकडून जे कारवाईची नाटकं चालू आहेत ना ही बेमिसाल आहेत एकदम. यांच्याकडे डिव्हाइस नाहीत कारवाईसाठी. जी डिव्हाइस हे आणतायत ते सतत बफर होत राहतात. यांच्या कर्मचारी हे ट्रेन नाही आहेत डिव्हाइस वापरायला. एक दुसरी गोष्ट, जे कर्मचारी पाठवत आहेत ते शुद्धीत आहेत की नाही 2-3 दिवस आम्ही बघतोय, आम्हाला माहीत नाही नक्की कुठल्या धुंदीमध्ये काम करतायत ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर तुम्हाला माहिती आहे रात्री कारवाई करायची आहे तर इथे आपण आपले डिव्हाइस ओके ठेवले पाहिजेत. 2च्या जागी 4 कर्मचारी उभे केले पाहिजेत. परंतु तसं केलं जात नाही. एखाद दुसरा कर्मचारी असतो आणि गाड्या जवळपास 500 ते 700 गाड्या इथून जातात. कसं काय कारवाई करायची. त्यामुळे हे सगळं नाटक सुरू आहे. तुम्हाला आत्ताच मी सांगतो, माझ्या मागे जवळपास 7-8 या ज्या गाड्या उभ्या आहेत या सगळ्या नागालँड पासिंगच्या गाड्या आहेत. नागालँड पॅसिंगच्या जर गाड्या असतील तर त्या गाड्या राज्याच्या आतमध्ये चालल्या नाही पाहिजेत. म्हणजे मुंबई कोल्हापूर, मुंबई पुणे याच्यासाठी नागालँड पासिंग नसतं. तुमच्या जर नागालँड पॅसिंग असेल, कारण नागालँडमध्ये तुम्हाला टॅक्स फक्त 10,000 भरावा लागतो, इथे 50,000 भरावा लागतो आहे. एवढा फरक आहे, म्हणून नागालँडला पास करून घेतात. पण जर तुम्ही महाराष्ट्राचा टॅक्स चुकवताय, तो घालवताय, तर तुम्ही नियमाप्रमाणे गाडी चालली पाहिजे. तुमची गाडी महाराष्ट्र, नागालँड, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अशीच चालली पाहिजे. राज्याच्या आत तुमची गाडी चालली नाही पाहिजे. हे बिनदिक्कतपणे RTOच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे. या गाड्यांवरती कारवाई करायची RTOला अधिकार आहेत. त्वरित कारवाई यांच्यावर खरी तर व्हायला पाहिजे होती, पण RTOच्या आशीर्वादाने या गाड्या बेधुंदपणे महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथील सरपंच व रिटायर्ड डीवायएसपी पुंडलिक सपकाळे हे गेल्या 16 वर्षापासून HIV संसर्गित जोडप्यांचा जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत विवाह सोहळा घडवून आणत आहेत। आज जागतिक एड्स दिनानिमित्त 2 HIV संसर्गित जोडप्यांचा कानळदा येथे विवाह सोहळा संपन्न झाला। जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत गेल्या 16 वर्षापासून पुंडलिक सपकाळे हे HIV संसर्गित जोडप्यांचा विवाह सोहळा 1 डिसेंबर रोजी घडवून आणत आहे। या 16 वर्षांमध्ये त्यांनी 32 HIV संसर्गित जोडप्यांचे विवाह लावून दिले आहेत। आज जागतिक एड्स दिन या दिनी जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथे पुंडलिक सपकाळे यांनी 2 HIV संसर्गित जोडप्यांचा विवाह सोहळा घडवून आणला आहे। या 2 जोडप्यांची कानळदा गावातून बैलजोडीच्या गाडीतून वाजत गाजत वरात काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये संबळच्या तालावर गावातील नागरिकांनी ठेका धरला आणि शास्त्रोक्त पद्धतीने मंगलाष्टका व विधिवत पूजा करून जोडप्यांचा विवाह सोहळा थाटामाटात लावून दिला आहे। या विवाह सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। माझं नाव पुंडलिक तुळशीराम सपकाळे, सेवानिवृत्त DYSP आणि सरपंच कानळदा। 26/11/2008 मुंबईवर अतिरेकी हमला झाल्याच्या नंतर त्यामध्ये शहीद झालेले अधिकारी, कर्मचारी आणि जनता, त्याची विशेषतः हेमंत करकर साहेब, कामटे साहेब, साळसकर साहेब, उन्नीकृष्णन साहेब, तुकाराम ओंबाळे साहेब आणि इतर यांना आदरांजली म्हणून 26/11च्या नंतर 5 दिवसांनी येणाऱ्या जागतिक एड्स दिवसाच्या दिवशी आम्ही मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली देतो आणि 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस या दिवशी जे HIV सह जीवन जगतात, ज्यांना HIV लागण झालेली आहे, अशा लोकांना त्यांची काळजी घ्यावी, समाजामध्ये प्रबोधन व्हावं, हा आजार कसा होतो याबद्दलचं मंथन व्हावं आणि कशी त्याच्याबद्दलच्या आजाराबद्दल काळजी घेतली जाईल या विचाराने प्रेरित होऊन 2008 पासून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे। प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस। हमसे सस्ता कोई ना बेचे। हर परिवार की पसंद कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपूर। विश्रांतीनंतर आपले स्वागत। वळूया समोरील बातम्यांकडे। सरकारमधील कलंक लागलेला मंत्री तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करणारा मंत्री भुजबळ असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले। आमच्यावर अन्याय करू नका,
चाललंय शांततेत चलू द्या. मला काही जण काय तर शेवटचं सांगतो बरं का, उठू नका. सांगू का? ते मला काही जण म्हणते 24 तारखेनंतर काय ठरवू, जरा दम निघत नाही का आपल्याला, धुमत नव ठरवू. आपण मराठा समाजाची बैठक घेऊ आणि मला वाटतं आपण आज घोषणा केलेले बरे. सरकारने जर आपले गुन्हे मागे घेतले नाही, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिलं नाही, मग पुढे काय करायचं? याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची 17 तारखेला आपण बैठक घ्यावी असे मला वाटतं. तुमचं काय मत आहे? उपोषण करते, साखळी उपोषण करते आणि मराठा समाज यांची एकत्रित आंतरवालीला किंवा पाऊस असला तर एखाद्या मंगल कार्यालयात 17 डिसेंबरला मराठ्यांची महाराष्ट्रातली बैठक घेऊन ठरवू. बहुतेक आता हे अन्याय करायला लागले तर काय करावं त्याला? अरे नाही बाबा, जमत नाही होतं मला. बरं तुम्ही म्हणतात तसा काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला सगळे लोक मुंबईला जातात का नाही जात? मुंबई आमची आहे का नाही? मग आम्हाला मुंबईला काय प्रॉब्लेम आहे? आंदोलन नाही करणार, आम्ही नाही करणार. पण मुंबईला यायला प्रॉब्लेम काय का आम्हाला? मग सगळ्या दुनियातून मुंबई बघायला येते लोक, विमानतळ बघते, आम्हाला बघायचे एकदा कसलं जास्त काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? विमानतळ कसलं असतं ते बघायचं, बिस्किट कसले बनत आहेत कंपनीत बघायचे आम्हाला जवळ. तुम्हाला काय ताण आहे? आम्ही कोणाला काय बोलणार आहेत का? लय झालं तर आरक्षण द्या म्हणणार नाहीत आपण. बघून द्या मुंबई कसली असते, समुद्र कसला आहे, इंडिया गेट कशाला म्हणतात ते बघून द्या. ताज हॉटेल म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय, ते बैल ठेवलं नाही ते असं, ते कसलं असतं आम्हाला बघायचं. तिथे खूप जपानच्या कंपन्या आहेत असलं म्हटलं जातं, मग त्या बघायच्या जमाना का आम्हाला बघून दे. नोटा छापायच्या तिथं म्हणते लांबून बघून दे बुवा कसलं घे काय आहे. मंत्री कोणत्या गाडीवर कसे झोपतात बघून दे ना आम्हाला एकदा. सांगली जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. या द्राक्ष बागांचे तात्काळ पंचनामे करा, पीक कर्ज माफ करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यात तासगाव, मिरज, जत, पलूस, कवठी, महाकाळ, खानापूर आदी तालुक्यात 1 ते 1.25 लाख एकरवरती द्राक्ष बाग आहे. या द्राक्ष बागा काही फ्लोअरिंग अवस्थेत आहेत, तर काही बागांमध्ये द्राक्ष तयार अवस्थेत आहेत किंवा तयार व्हायला लागली आहेत. या तिन्ही अवस्थेतील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. एकेरी 4 ते 5 लाखाचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यामधला द्राक्ष बागायतदार धास्तावलेला आहे, त्याचं कंबरड मोडलेलं आहे. गेल्या वर्षी द्राक्ष बागायतदारांना दरामुळं आर्थिक फटका सोसावा लागला, तर गेल्या 2 दिवसामध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. आणि या पावसामुळं फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असणाऱ्या बागांची फळकूच सुरू झालेली आहे आणि काही आगापास छाटण्या असणाऱ्या द्राक्ष बागा आता माल काढणीला सुरुवात होणार होती, मात्र त्या मालांना क्रॅक गेलेला आहे, ती माल कुजायला लागलेली आहेत. एकंदरीतच द्राक्ष बागायतदारांचं प्रचंड मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. कोट्यावधीचं नुकसान 1 लाख ते 1.5 लाख एकरावरच्या द्राक्ष बागायतदारांचं झालेलं आहे. या द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची राज्य शासनानं भूमिका घेतली पाहिजे. या सगळ्या द्राक्ष बागायतदारांचं पीक कर्ज माफ केलं पाहिजे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. ज्या द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं पंचनामे करावेत आणि त्यांचं पीक कर्ज माफ करावं, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही, रस्त्यावर उतरून न्याय देईल. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जी सुनावणी सुरू आहे त्यात ठाकरे गटाकडून वेळकाढूपणा सुरू आहे. आजही त्यांनी एक पत्र देऊन निवडणूक आयोगातल्या काही लोकांना सुनावणीसाठी बोलावलं असं म्हटलंय, अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी दिली. आज आपल्याशी संवाद साधण्याचं प्रमुख कारण म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांकडे जी सुनावणी सुरू आहे याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं कदाचित वेळ काढू धोरण हे अवलंबलं जातं आहे. कारण आज देखील एक अर्ज निवडणूक आयोगातल्या काही लोकांना सुनावणीसाठी बोलवावं असा त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. आम्हाला लवकर न्यायाची अपेक्षा आहे, कारण आपण जर सुनावणीमध्ये बघितलं तर मुख्य प्रतोद ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्तरं देत आहेत
त्याच्यातनं एकनाथ शिंदेसाहेब किती योग्य होते हे देखील पुढं आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी कागदपत्रं दिलेली आहेत ती खोट्या पद्धतीची आहेत हे देखील तुमच्या लक्षात आलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे. 22 तारखेला व्हीप केला म्हणून सांगतात 22 जून 2022ला आणि रेकॉर्डवर 23ला ईमेल केला असं दाखवत आहेत. त्याच्यामुळं शिंदेसाहेबांनी उठाव केल्यापासून एकमेव शिंदेसाहेबांना बदनाम करण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं होतं. परंतु या सुनावणीतनं अनेक प्रश्न हे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेले आहेत. आमची सगळ्यांची विधानसभेच्या अध्यक्षांकडे ही मागणी राहणार आहे की मुख्य प्रतोद असतील किंवा अन्य त्यांचे काही प्रमुख लोक असतील यांनी जे काही कागदपत्र या ठिकाणी सादर केले त्याची पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याच्यातले किती कागद खोटे आहेत हे देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे. आणि एवढंच नाही, या सगळ्यांचे मोबाईल असतील, लॅपटॉप असतील, याचे फॉरेन्सिक तपासणी झाली पाहिजे. आणि त्याच्यातनं देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की कशा पद्धतीनं खोटं हे विधानसभेच्या अध्यक्षांकडे सादर केलं जातं आहे. मला असं वाटतं की त्यांच्याकडे खोट्या गोष्टी सादर करणं, खोटं बोलणं याचा अर्थ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला देखील हरताळ फासल्यासारखं आहे, सुप्रीम कोर्टाचा देखील अवमान आहे. आणि म्हणून सगळ्या चाललेल्या सुनावणीच्या गोष्टी ह्या महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहेत. या संपूर्ण याच्यातनं एवढीच विनंती आमची सगळ्यांची आहे की निकाल हा लवकर लागला पाहिजे. लवकर निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत. परंतु आजच्या अर्जानं अशा पद्धतीची जाणीव आम्हाला झालेली आहे की विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देखील ही सुनावणी लागली पाहिजे नागपूरमध्ये. त्याचा विपरीत परिणाम हा विधानसभेच्या सभागृहावर झाला पाहिजे, विपरीत परिणाम हा कामकाजावर झाला पाहिजे. आणि तो जर विपरीत परिणाम कामकाजावर झाला तर परत बाहेर येऊन बोंबाबोंब करायची ही स्ट्रॅटेजी आजमावण्यासाठी अशा पद्धतीचं हे वेळकाढू धोरण आहे. आणि म्हणून आम्ही सरकारच्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र देखील दिलेलं आहे आणि विनंती देखील करणार आहोत की या सुनावणीचा निकाल हा लवकरात लवकर लागावा. ज्यांनी खोटी कागदपत्रं दिली ते सगळे एक्सपोज व्हावेत. ज्यांनी हे ईमेल, मोबाईल, व्हॉट्सअपवरनं जे काही केलं आहे म्हणून सुनावणीमध्ये सांगतायत त्याची फॉरेन्सिक लॅबकडनं तपासणी व्हावी. ते अर्ज मागं घेतला, कारण आता घेतला की नाही मला माहीत नाही, पण दिलाच कशाला? तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे निर्णय मान्य नसतात, तुम्हाला निवडणूक आयोगाचे निर्णय मान्य नसतात, तुम्हाला विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयावर पुढं काय होईल हे तुमचे वकील येऊन बोलतात. आजपर्यंत तुम्ही बघा की आमच्या ॲर्ग्युमेंट करणाऱ्या वकिलांनी ती न्यायिक बाब असल्यामुळं, ज्युडिशरी पॉवर विधानसभेच्या अध्यक्षांना असल्यामुळं, त्यांच्याकडे सुनावणी चालू असल्यामुळं कुठेही वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही. परंतु ज्या संस्थांमध्ये आपल्या बाजूनं निर्णय लागतो ती संस्था चांगली आणि ज्या संस्थांमध्ये आपल्या बाजूनं निर्णय लागत नाही ती संस्था वाईट, अशा पद्धतीचा काही लोकांचा दिनक्रम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याची फॉरेन्सिक आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मागं एकनाथ शिंदेसाहेबांचं, देवेंद्रजींचं, अजितदादांचं सरकार हे ठामपणानं उभं आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 2 एकर जागेपर्यंत आपण मदत देत होतो. आता 3 एकर, पहिलं 1 एकरमध्ये करत होतो, नंतर 2 एकर आम्ही केलं. आता 3 एकर करण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदेसाहेबांनी पुढं आणलेला आहे. अवकाळी पावसाला कधीही मदत मिळत नव्हती, ती देखील देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. अनियमित पाऊस पडतो त्याला देखील मदत देण्याचा निर्णय झालेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या मागं मदतीसाठी सरकार ठामपणानं उभं राहील हा माझा सरकारच्या वतीनं शब्द आहे. परंतु ज्यांनी कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांनी हे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आपलं सरकार असताना आपण किती वेळा बांधावर गेलो, आपण किती वेळा 100% कर्ज माफ केलं, आपण 50,000 रुपये जाहीर केले ते देखील दिले का, ते देखील एकनाथ शिंदेसाहेबांना द्यावे लागलेत. त्याच्यामुळे टीका टिप्पणी मी समजू शकतो, पण शेतकऱ्यांच्या मागं सगळ्यांनी सांघिकपणानं उभं राहणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की स्वतःच्या पक्षाच्या कार्यशाळेमध्ये एखादी गोष्ट जाहीरपणानं त्यांनी सांगितलं ते स्वतः मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्रजींशी चर्चा करतील. जागा किती सोडायच्या, कोणाला सोडायच्या, कुठच्या सोडायच्या हे तिघंजण बसून ठरवणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. योग्य वेळी तिघही नेते बसतील आणि योग्य ते जागा वाटप होईल. अजित पवारांनी एक नाही, या सगळ्या त्यांच्या वैयक्तिक पक्षाच्या घडामोडी आहेत आणि त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. आता त्यांच्याकडे जो गौप्यस्फोट होता त्यांनी केलेला आहे, त्याच्यातली पूर्ण माहिती माझ्याकडे नसताना मी बोलणं म्हणजे एखाद्या त्यांच्या पक्षामध्ये लुडबुड करण्यासारखं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या जनतेला कळलेली आहे. बारामतीचा उमेदवार हा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार साहेबांनी दिलेला असेल आणि ती जागा त्यांना आमच्या महायुतीमध्ये सुटलेली असेल तर ती जागा निवडून आणण्यासाठी अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे काम करू. थँक्यू.
प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. श्री राम नगरी फरसान नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की। इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित। श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की। गर्म नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डेपो के बाजू, नागपुर। संपर्क करें 9370494240 पर। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध। उमरेड नागपूर हायवे टच लेआउट। फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं। बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध। 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा। ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए। लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा। स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस। अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा। इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं, साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं। दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं। साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट, किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस, स्ट्रेस फ्री। स्ट्रेस फ्री मैट्रेस, रेस्ट योर बॉडी एंड सोल। Available in all leading stores near you. For business inquiries, please contact. उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब आपके लिए नए अंदाज में। नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार ललचाए। जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद, वो भी एक ही छत के नीचे। साफ सफाई का विशेष ख्याल, तो देर किस बात की। आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग। हमारा पता प्रताप नगर चौक, नागपुर और माउंट रोड, सदर नागपुर।